83,000चा खात आणि जवळपास 50 पोते खात चोरीला जाणं म्हणजे शेतकऱ्यासाठी आभाळ कोसळण्यासारखं आहे. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. केस तालुक्यातील होळगाव या ठिकाणी पंडित अण्णा शिंदे यांच्या शेतातील याच शेडमधून 50 पोते खात चोरीला गेलेलं आहे. त्यांच्याकडून आपण सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊया की कशा पद्धतीनं ही घटना घडलेली आहे. याच्यापासून थोडक्यात आम्हाला माहिती सांगा. नमस्कार. या ठिकाणी खात स्टोरेज करण्याचं कारण एकच आहे की एक तर आम्हाला रस्ता नाही. रस्त्याच्या अडचणीमुळं पाऊस पडला की वाहनं हे काही येत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं आम्ही इथं आणून प्रत्येक वर्षी स्टॉक करून ठेवत असतो. म्हणजे शेती माझी इथं 10 एकर शेती आहे. मग 10 एकरला लागणारा खात मी इथं एकदम आणून ठेवत असतो. नाहीतर 2-3 किलोमीटरहून टकोऱ्यावर आणणं काही शक्य नाही. तर त्याच्यामुळे इथं ठेवला होता, पण अज्ञात चोरांनी येऊन कुलूप तोडून आमचा खात घेऊन गेले. या ठिकाणी आपण बघू शकता ते छोटं कुलूप होतं आणि ते तोडलेलं आहे. कधी खात घेतलेला आहे तारीख? 30 मेला. आता उन्हाळ्यामध्ये 30 मेला खात घेऊन ठेवलेला होता. मग 30 मेला आणून इथं ठेवला. पुन्हा एक 3-4 तारखेला आलतो त्यावेळेस जो होता. पुन्हा 7-8 तारखेला आला त्यावेळेस 2 चक्कर झाले. पण 8-9 तारखेच्या पडून आमचा खात गायब झाला. कधी झाला ती काही सांगू शकत. बरोबर आहे. ज्या दिवशी तुम्ही आलात ती कोणती तारीख होती ज्या दिवशी खात गायब झाला तुम्ही आलात? आम्ही 9 तारखेला इथं तणनाशक मारण्यासाठी आलतो शेतामध्ये. 2 जण भाऊ, माझा भाऊ दत्तात्रय शिंदे आणि मी. फवारा ठेवायच्या टायमाला बघितलं तर लॉक असं वर अडकेलेलं होतं आणि अडकेलेलं असल्यामुळे आम्ही बी काही लक्ष केलं नाही. पुन्हा हे लॉक उघडा गेला तर ती सुटलेलंच दिसलं. बरोबर. मग पुन्हा बघितलं मध्ये तर सगळं इसकाटून गेलेलं खात ही ती सगळं असं झालं. तर या ठिकाणी आपण मध्ये जाऊन बघू शकता काय परिस्थिती घडलेली आहे. या ठिकाणी जवळपास किती पोते तुमचे कोणत्या कोणत्या व्हरायटीचे होते ते सुद्धा आपल्या 10-26-26-40 पोते होते. एवरेचे 10 पोते होते. तर ते सगळ्याच खात ते घेऊन गेलेले. बरोबर. हे चवळ असं पांगलेलं होतं कागद? असं चवळ झाकलेलं होतं. पुन्हा उघडून बघितलं तर खातच गायब. बघा या ठिकाणी 10-26-26-40 आणि युरियाचे 10 असे खात हे स्टोअर करून ठेवला होता. कारण का आता पेरणीचे दिवस आलेले इथं आणि पैशाची तडजोड करून शेतकरी हा पेरण्यासाठी पैसा जमा करत असतो आणि अचानक एवढं नुकसान झाल्यानंतर ते आता भरपाई करणं खूप कठीण आहे. तर प्रशासनाकडे काय मागणी आहे आपली? प्रशासनाकडे माझी एकच मागणी की माझी मुलगी नागपूरला शिक्षण घेते. पुन्हा भावाचे 2 मुलं, माझा एक मुलगा शिक्षण घेतोय. मग ही शेतीमधून काटकसर करून लेकराचे शिक्षण करून राहिलेल्या पैशामध्ये पाहुणे रावळेचे पैसे आणून हे खत खरेदी केला होता. बरोबर. आता मला उद्याच्याला जर उसाला पेरणीसाठी म्हणलं तर माझे पैसे आता सध्या 10 रुपये सुद्धा माझ्या अकाउंटला नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे माझ्यावर एकदम बेकार परिस्थिती निर्माण झालेली. त्याची प्रशासनानं दखल घेऊन गोरगरीब शेतकऱ्याचे कायवारी होऊन त्यांनी शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी माझी मागणी. अन्यथा माझ्या पुढे उपोषण किंवा आत्महत्या करण्याशिवाय माझ्या पुढे पर्याय राहिलेला नाही. बरोबर. एक तर आता लेकराची फीस आहे 3-3.5 लाख रुपये मला फीस भरायची. बरोबर. पुन्हा लातूरला शिक्षणाला 2-2.5 लाख रुपये लागते. बरोबर. पण हे पैसे माझे पैसे सध्या उपलब्ध नाहीत. पण हे प्रपंच मध्ये काटकसर करून हे प्रपंचाची उदरनिर्वाह करून पुढील कार्यवाही आम्ही म्हणजे पुढील जीवनामध्ये कसं जगायचं ह्याची शिकवण घेऊन आम्ही पुढे शिकतो. पण हे आमच्यावर अचानक चोरांनी घात केला. बरोबर. आमचा खात चोरून नेला. पण प्रशासनाला माझी एकच मागणी की मला आता उद्याच्याला पेरायला खात नाही किंवा हे नाही, मला दुसरे पेरायले तर मला त्यांच्याकडे बघून गपचीप बसावं लागेल जर मला खात नाही मिळाला. बरोबर आहे. त्याच्यामुळे मायबाप सरकारनं जर आमच्या शेतकऱ्यावर जर लक्ष दिलं तर आम्हाला कुठंतरी काहीतरी थोडं पेरण्याकरता ह्याच्याकरता मदत मिळेल, काहीतरी होईल. बरोबर आहे. चोराचा शोध लावावा त्यांनी आणि आमचा यासाठी तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये पोलीस प्रशासनाला तक्रार वगैरे दिलेली साहेबाकडे. साहेबाचं बी चांगलं म्हणजे साहेबाचं बी आमच्या बाजूनं चांगलं मार्गदर्शन आहे की साहेब म्हणते तर मी त्याचा पाठपुरावा करून त्याचा छडा लावतो. बरोबर. असा योग्य शब्द साहेबांनी सुद्धा दिलाय आम्हाला. तर या ठिकाणी तुम्ही जे म्हणतात ते कशा पद्धतीचे हे ट्रॅक्टर वळालेले किंवा कशाचे वन येते? इकडून असं चाललं आणि तिथं पुढं घेऊन त्यांनी रिवर्स मारून पुन्हा खत टाकून ते असंच वळून इकडे गेलं ह्या मार्गाने. असं आहे का? आणि रस्ता नसल्यामुळे आम्हाला एक 11 वर्ष झालं आम्ही इथं स्टॉक करतो. 11 वर्ष काळापासून. बर.
तेव्हापासून आज काही नाही. आज ह्या वेळेस घडलंय. 50 बरोबर. पोते खत आणून टाकला होता आणि हे माहिती असणारानंच केलंय, जवळच्याच माणसानं. इथून आणि नवीन माणसाला रस्ता पण सापडू शकत नवीन नाही. माणसाला इथं आलं तरी त्याला काही समजत नाही. ते हम्म, रात्री हम्म. साहेब आले, साहेबांनी सुद्धा म्हणले, मी जरी आता इथून जा म्हणला तरी मला जाणं शक्य नाही, माझ्या लक्षात नाही काही. बरोबर आहे. हे जवळल्याच माणसाचं काम आहे. आणि या ठिकाणी खत पण पडला होता असं तुम्ही म्हणता. या ठिकाणी खत बी होता, पण आता सध्या हे इगरळून गेलाय पावसाच्या थेंबाने. ठीक आहे. तर या ठिकाणी जवळ येऊन त्यांना हे ट्रॅक्टरचे वन दाखवा, ट्रॅक्टर वळालेला असत दमाने असं दाखवा, त्या ठिकाणी हो का वळालेले ट्रॅक्टर. आता शेतकऱ्यांपुढे कशी परिस्थिती हाताळावी हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे हा व्हिडिओ शेअर करून सहकार्य करावं, जेणेकरून शेतकऱ्यांच्या बांधावरील जे माल आहे, जे कष्टानं जमा केलेलं जे त्यांचं मौल्यवान वस्तू येतात त्या चोरीला न जाता ह्या चोरीला आळा बसला पाहिजे. तर या राज्याचे दबंग मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना विनंती आहे माझी, देवाभाऊंना, की शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि शेतकऱ्याचा जो माल चोरीस गेलाय खत, याचा न्याय निवाडा करून मुख्यमंत्री साहेबांनी जर विषय मनावर घेतला तर एका सेकंदामध्ये या शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो हे मला माहित आहे. तसेच या जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांनाही मी काल भेटलो होतो. त्यांनी पण सांगितलं की तू एक पोलीस स्टेशनला अर्ज दे आणि त्या अर्जाची कॉपी मला पाठव, मी त्याचा पुरेपूर प्रयत्न करून तुला न्याय मिळवून देतो, असं आदरणीय खासदार साहेबांनी पण सांगितलेलं. तिथून त्या 2 किलोमीटर अंतरावर, तिथून 2 किलोमीटर अंतरावर आम्हाला चलत येणं सुद्धा शक्य नाही. गुडघ्या इतकाले पाय खाली जाते, पावसाळ्यामध्ये चिखल पण आहे, त्याच्यामुळे आम्हाला येण्या जाण्याची व्यवस्था नसल्यामुळं आमची गैरसोय होती. बरोबर. या ठिकाणी आणखीन अगोदर काही अशा घटना घडलेल्या आहेत का? अशा घटना समजा अशा घटना म्हणजे घोगे नाहीत का, त्यांचं बी 8 पोते सोयाबीन आता रबीच्या टायमिंग माळाच्या टायमिंग मध्ये गेलंय. आणि पुन्हा माझा चुलत भाऊ त्यांचा घेवडा पण गेलाय आता रबीच्या टायमिंग. किती पोते गेले? माझे 5-6 पोते गेले. बघा, तर या ठिकाणी अशा पुन्हा घटना केबल घडत वगैरे आहेत. चोरी नेते, मोटरी चोरून नेते. आता माझं 600 फुटीतून केबल 2 वर्ष खाली नेलेले. बरोबर आहे. तर जवळपास या ठिकाणी गुडघ्यापेक्षा जास्त असा ही खड्डा आहे आणि पेरणीला जाण्यासाठी बघा इकडे कमरा इतका खड्डा पडलेला आहे, इथं आणखीन टायर खोल आहे. तर अशा ठिकाणी ह्या रस्त्यात जाण्यामुळं तो खत त्या ठिकाणी स्टोअर केलेला आहे. पावसाच्या आधी गाड्या जाऊन त्या ठिकाणी खत जमा केला जातो, जेणेकरून पावसाळ्यात असा त्रास होऊ नये. तर कसं आहे रस्त्याची अडचण तुम्हाला किती दिवसांना आहे? हे बघा ना, तेव्हा तुम्ही तिथून बघा, तिकडे पण दाखवा थोडस कॅमेरा फिरवून, की हे काळी माती असल्यामुळं इथं गुडघ्या इतके कमरा इतके टायर खाली जातात आणि भरलेलं वाहन तर पावसाळ्यात जाणं शक्यच नाही. पण काय त्याला वाटलं चोराला काय माहिती. आता आमचं शेतकऱ्याचं जर लुटून इकडच्या नेते बाजूनं या ठिकाणी या आणि इकडे बघा की कशा पद्धतीने या ठिकाणी टायर जाण्यासाठी परेशानी होती. फसलेले ट्रॅक्टर सुद्धा निघत नाहीत आणि या ठिकाणी जर खाली उतरव का, बैलगाडी चालली तर बैलगाडी सुद्धा फसते. बघा बैलगाडी सुद्धा जाऊ शकत नाही. हे रस्त्याचे हाल आहेत.